बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला मुंबईत नाही तर पुण्यात झाला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा बाळासाहेब 21 वर्षाचे होते. ते एक उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात व्यंगचित्रकार म्हणूनच केली. त्यानंतर ते 1960 मध्ये राजकारणात पदार्पण करू लागले. 19 जून 1966 ला बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली, ज्याचा अर्थ होतो शिवांचे सैनिक. या नवीन पक्षाला वाढविण्यात आणि फॉलोअर्स पर्यंत आपला संदेश पोहोचवण्यात बाळासाहेबांचा मार्मिक या साप्ताहिकाचं मोठं योगदान होतं. त्यातूनच त्यांची लोकप्रियता वाढत गेली. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी, मराठी अस्मितेसाठी आवाज उठवला. त्यामुळेच 1990 नंतर शिवसेना एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात उदयास आला. बॉम्बेचं मुंबई करण्यात सुद्धा बाळासाहेबांचं मोठं योगदान होतं. परप्रांतीय मुंबईत येऊन मराठी माणसांची नोकऱ्या हिसकावून घेत आहेत, यासाठीच त्यांनी कित्येक वेळा आवाज उठवला आणि मराठी माणसांना एकच संदेश दिला: एकजुटीने राहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे.